देवाचं वचन हे मुळात ऐकण्यासाठी नसतं, ते सुधारणा करण्यासाठी असतं, स्वतःला रिपेअर करण्यासाठी असतं. ही ताकद आहे वचनामध्ये. हे वचन मनुष्याला आतून बाहेरून, नुसतं आतून बाहेरून बदलत नाही, तर वचनामुळे आमची परिस्थिती पण बदलली जाते. कारण बायबल सांगतं की ते वचन सजीव आणि सक्रिय. आमेन. सक्रिय म्हणजे बटन दाबलं ना, बटन दाबल्यावर कळतं का नाही, बटन दाबल्यावर लाईट चालू होते, मग ते सगळं इलेक्ट्रिक सर्किट पूर्ण होतं आणि इथं काहीतरी दिसतं. तसं देवाचं वचन सक्रिय आहे. ते दाबल्याबरोबर तुमच्या परिवारात बदल घडलाच पाहिजे, आमेन. फंक्शन व्हायलाच पाहिजे. परंतु प्रॉब्लेम काय माहिती का, लाईटच बंद असेल, बल्ब उडल्यावर त्याचा फायदा काय? अनेक लोकांचं आत्मिक जीवन उडलेल्या बल्ब सारखं आहे. वचन काम करतं, पण त्यांना तो बल्ब जो आहे ना, आणि त्याचं सर्किट आतमध्ये जात नाही. आम्ही ते सर्किट आमच्या जीवनामध्ये वाहण्यासाठी प्रेरक बनूया प्रियांनो. आमेन. जेणेकरून आमचं कुटुंब, आमचं जीवन, आमचा व्यापार, आमचा व्यवसाय सगळ्यामध्ये बदल होणार आहे. आमेन. का देऊ नये का, मेलेल्या देवाची आम्ही घोषणा करत नाही, आमचा प्रभू जिवंत, हालेलुया. जिवंत आहे. आणि जिवंत लोकांच्या, देवाच्या लोकांनी नेहमी आशावादी असलं पाहिजे. आशावादी असा बरं का, हालेलुया. लास्ट मोमेंट पर्यंत. आमेन. म्हणून येशू त्या मरियेकडे आला आणि मग ती म्हटली, आता लाजरसला पुरून 4 दिवस झालेले आहेत. सोडून दिली तिने आशा. तिचं वाक्य काय होतं, तुम्ही इथं असता तर माझा भाऊ मेला नसता. येशू म्हटलं तरी कबरेकडे जाऊ. त्यांनी कशाला प्रभू, आता तो सडून गेला, दुर्गंधी येत आहे, तरी तो म्हटला चल. का? कारण त्याला सडलेल्या गोष्टीमध्ये जीवन घालणं येतं. हालेलुया. काही वेळा तुमची परिस्थिती लाजरस पेक्षा भयानक असेल, पण आशावादी असा. लाजरस कबरेच्या बाहेर आहे, याचा अर्थ तुमचं उत्तर तुमच्याकडे असणारच आहे. आमेन.